नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर तुमच्या घरात 3-4 भाऊ आहेत, जमीन एकच आहे, पण सातबारावर पूर्ण जमीन एकाच्याच नावावर दिसते का? आणि फार्मर आयडी बनवताना तुमच्यात गोंधळ होतोय का? तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। आता सरकारने एक मोहीम सुरू केली आहे, एक शासन निर्णय काढलेला आहे। तो शासन निर्णय आपण पाहणारच आहोत। त्याआधी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजून सांगते की नेमकं निर्णयात काय आहे। तर समजा तुमच्या वडिलांची 4 एकर जमीन आहे, 4 भाऊ आहेत, प्रत्यक्षात प्रत्येकाकडे एक एक एकर जमीन आहे, पण कागदावर काय दिसते तर पूर्ण 4 एकर जमीन एकाच्याच नावासमोर दिसते। आता फार्मर आयडी बनवताना सिस्टीमला वाटतं की प्रत्येकाकडे 4 एकर जमीन आहे, मग पुढे काय योजना घेताना जे आहे ते तुमच्यात गोंधळ उडतोय। पीक पाहणी करताना त्या ठिकाणी अडचण येते आणि जमीन विक्रीच्या वेळी देखील प्रॉब्लेम निर्माण होतात। म्हणून सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही हा GR पाहू शकताय। तर या GR मध्ये काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 नुसार ज्या जमिनीवर एकाहून अधिक सहिस्सेदार आहेत त्यांचं अधिकृत खाते विभाजन करून प्रत्येकाच्या नावासमोर त्याचा हिस्सा दाखवणं त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे। म्हणजे आता 4 भाऊ असतील तर प्रत्येकाच्या नावावर 1 एकर स्पष्ट दिसणार आहे। तर यासाठी सरकार काय करणार आहे तर सरकार तालुका आणि मंडळ स्तरावर कॅम्प लावणार आहे। तुम्हाला अर्ज करून त्या ठिकाणी खाते विभाजन करावं लागणार आहे। प्रक्रिया सोपी आहे, पारदर्शक आहे, वेळेत आणि पारदर्शक या ठिकाणी काम केलं जाणार आहे। आणि हे सगळं का केलं जातंय तर फार्मर आयडी आणि ॲग्रिस्टॅक व्यवस्थित चालवण्यासाठी हे केलं जाते। या ठिकाणी आज जर तुम्ही यासाठी दुर्लक्ष केलं तर तुम्हाला उद्या योजना मिळण्यासाठी अडचण येऊ शकते, कारण पुढे प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला फार्मर आयडी महत्त्वाचा असणार आहे। म्हणून जर तुमच्या नावावर सामायिक जमीन असेल तर लगेच माहिती घ्या आणि तुमचं जे आहे ते खाते विभाजन करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आणि वेगवेगळ्या ग्रुपवरती पाठवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक देखील करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करून थोडा सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।